हे बघ, पहिल्यांदा जरी तुला इझिली बाळ झालंय, पण आता तुला होत नाहीये. आता पहिलं बाळ तुझं 8 वर्षाचं आहे. त्यानंतर तुझं आता वय वाढलेलं आहे. हार्मोन्समध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या गर्भनलिकेत सुद्धा काही प्रॉब्लेम येऊ शकतात. कधी आपली डिलिव्हरी झाली असेल, सिझेरियन झालं असेल, पोटावरचं काही ऑपरेशन झालं असेल, गर्भाशयावर काही ऑपरेशन झालेलं असेल, गर्भपिशवी धुतली गेली असेल किंवा टॅबलेटने आपण गर्भपात केला असेल, तरी सुद्धा आपल्या फॅलोपियन ट्यूबचं कार्य म्हणजे गर्भनलिकेचं कार्य कमी होऊ शकतं. म्हणजे जेव्हा आपण HSG काढतो तेव्हा गर्भनलिका ओपन दिसतात. पण त्याचं जे कार्य आहे अंड उचलून घेण्याचं, ते पण कमी होऊ शकतं. कित्येक वेळेला गर्भाशयात गाठी निर्माण होऊ शकतात. आपल्याला एडिनोमायसिस होऊ शकतं, एंडोमेट्रियोसिस होऊ शकतं. अशी अनेक सारी कारणं आहेत, की ज्याच्यामुळे पहिल्यांदा जरी तुला गर्भधारणा झाली, तरी दुसऱ्या वेळेला तू इतके प्रयत्न करून आपल्याला बाळ होत नाहीये. पण सगळ्यावर उत्तरं असतात. त्यामुळे व्यवस्थित तुझी तपासणी परत करून घेऊया आणि ठरवूया तुला कोणत्या मार्गाने गर्भधारणा होईल.